मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण उभं राहून या पुरस्कारासाठी दाद द्यायची, त्याचप्रमाणे सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। सन्मानार्थी जयसिंग जाधव सर, आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब, त्यांच्या हस्ते चैतन्य पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। चैतन्य पुरस्कार 2025 चे मानकरी निवृत्त प्राचार्य सन्माननीय जयसिंग जाधव सर। जयसिंग जाधव सर यांनी या ठिकाणी विज्ञान सारखा विषय आपल्या कारकिर्दीमध्ये शिकवला आणि खऱ्या अर्थाने निवृत्तीमधून कार्य करत या ठिकाणी ते निवृत्त झाले आणि या ठिकाणी गावच्या सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा एक उत्कृष्ट वाटा असतो ते गोपीनाथ शेठ कुटे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो। चैतन्य पुरस्कार 2025 चे तेही मानकरी या ठिकाणी आहेत। एसएम चैतन्य स्पोर्टचे अध्यक्ष सन्माननीय जालिंदर चव्हाण सर, आपल्या हस्ते सन्माननीय शरदरावजी लेंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला। यांना विनंती करतो रोहिदास वेटेकर सर यांचा सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे। नंद किशोर कुटे सर, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। हा सन्मान दत्तात्रय वेटेकर आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न करायचा आहे। त्याचप्रमाणे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। अविनाश जाधव, आपल्याला विनंती करतो की आपण विजय कुटे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। इगल गार्मेंट्स अँड टेक्सटाईल्स, आपण जो सुंदर आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। प्रकाश वेठेकर, आपला सन्मान आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय बाळासाहेबजी भोंडवे आपण स्वीकारायचा आहे। हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे येत आहे। राष्ट्रीय खेळाडू टायगर, आपण आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। जुन्नर सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण सन्मान घेण्यासाठी पुढे उपस्थित व्हायचंय। त्याचा नामोल्लेख करतोय कृपया त्यांनी माऊली शेठ गाजरे, एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू चंद्रकांतजी दुर्गुडे सर, आपला स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय। त्याचप्रमाणे रोटरी क्लब आळेफाटाचे माजी अध्यक्ष ज्ञानेशजी जाधव साहेब, आपणही या ठिकाणी याच्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायचं। विमलेशजी गांधी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आपण मी सर्व खेळाडू त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शरद लेंडे साहेब, वेठेकर सर, सर्वांचं आभार मानतो की आपण सर्वांनी जे किरू शेठ वेठेकर प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे सविनय कन्स्ट्रक्शन, बंटी फूड प्रॉडक्ट्स आणि विजू कुटे यांचं ईगल प्रोडक्शन यांनी आम्हाला या पुरस्कारासाठी सन्मानित केलं, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। तसं तर आम्ही काही पुरस्काराच्या एवढ्या सन्मानित करण्याच्या अगदी नसताना गावामध्ये एक समाज कार्यामध्ये सतत भाग घेणारा आणि मी स्वतः व्यक्तिगतरित्या हवाई दलामध्ये 15 वर्ष मेंटेनन्स इंजिनियर म्हणून काम केलं आणि त्यावेळेला मी काम करत असताना मला कॅनबरा, जगुआर आणि राफेल सारख्या विमानांवरती काम करून या देशाची सेवा करण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं काम करत असताना, अगदी शिस्तबद्ध जीवन जगत असताना अनेक वेळा आम्हाला अतिशय शिस्तीमध्ये जगण्याची जी संधी मिळाली आणि तेच आजही माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला ती एक सवय लागलेली आहे। आणि मी तो आपल्या सर्वांना एक धन्यवाद देतो की आपल्या भारतातले सगळ्या प्रकारचे सर्व जाती धर्म सर्व गोष्टी विसरून आपण सर्वजण जे एकत्र येता, हीच गोष्ट सैन्य दलामध्ये सुद्धा असते। सगळे सैनिक एकत्र असताना त्या ठिकाणी कुठलाही हिंदू मुस्लिम इतर जात बीत काही नसते, फक्त तो भारताचा सैनिक असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच असतं की माझ्या देशाची मी कुठल्या प्रकारची सेवा करू शकतो आणि माझ्या देशासाठी काय करू शकतो, ही जी आपल्या मनामध्ये आपण खेळ खेळत असताना देखील तीच भावना असते। कारण ज्या वेळेला खेळाडू एक दुसऱ्याच्या विरोधात खेळत असतात
त्या टायमाला त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भावना असते की आपली टीम कशी जिंकली पाहिजे आणि त्या ठिकाणी एकत्रितपणाची ती भावना निर्माण होते. तीच खरी या खेळातून निर्माण होऊन पुढे तुम्ही आपल्या देशसेवेमध्ये सहभागी करू शकता. तर आता मी तुम्हाला एकच सांगेल, फक्त सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसकी ये गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, हिंदुस्तान हमारा. जय हिंद, वंदे मातरम. सुनीलजी कंठाळे सचिव, त्याचप्रमाणे सुरेखाताई वेठेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सरचं स्वागत, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचप्रमाणे सुनीलजी कंठाळे आणि गप्पारजी पठाण उपस्थितांच्या वतीनं या स्पर्धांसाठी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करायच्या. SM चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शिवशेठ वेटेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि बंटी फूड्स प्रॉडक्ट्स सविनय कन्स्ट्रक्शन यांचं प्रायोजन आहे. त्या पिंपरी पेंढारमधल्या निमंत्रित राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा मधला काय अपवाद सोडला तर 23 वर्ष झाली आणि आज त्या निमित्तानं आपण चैतन्य पुरस्कार सुद्धा ज्यांना देतो ते गुरुवर्य जयसिंग जाधव सर, आमचे मित्र गोपीनाथ नाना, गावच्या सरपंच सुरेखाताई वेटेकर सर आणि सगळेच या SM स्पोर्ट्सला अत्यंत मनापासून सहकार्य करतात. ते सगळे पदाधिकारी पूर्वीच्या पासून या स्पोर्ट्सशी संबंधित असलेली सगळी मंडळी ज्यांनी आपल्या सगळ्यांनी एकेकाळी आपला खेळाचा दबदबा सगळ्या महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलं. ती सगळी मान्यवर खेळाडू आज इथं उपस्थित असलेल्या सगळ्या निमंत्रित संघ, त्या संघामधून आपल्याला चमकदार अशा प्रकारची कामगिरी दाखवण्यासाठी उत्सुक असलेले सगळे खेळाडू, माझ्या सोबत आलेले एकेकाळचे हरिभाऊचे खेळाडू अजितराव पायमोडे, तुकाराम मेधे आणि सगळे सहकारी उपस्थित बंधू आणि सुरेखाताई. मगाशी चव्हाण सरांनी ते